जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की जेव्हा एखादा आपण काम हे प्रामाणिकपणे आणि अत्यंत मनापासून करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. भले त्या कामाचं फळ आपल्याला उशिरा भेटतं, पण उशिरा का होईना ते आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बऱ्याच वेळेला आपल्याला विश्वास नसतो आणि आपण म्हणतो की नाही, प्रामाणिकपणे काम केलेल्याचं फळ मिळत नाही. पण पण पुढे जाऊन प्रामाणिकपणे जेवढं आपण काम करू आणि मनापासून जेवढं आपण काम करू त्याची प्रचिती आणि त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा म्हणले समर्थ, एकदा एका गावामध्ये राजा होता आणि त्या राजाचं वय झालं होतं. मग त्या राजाला दहा मुलं होती. मग त्यावेळेस तो राजा विचार करू लागला की आता आपलं वय तर झालेलं आहे, आपण आज ना उद्या हे जग सोडून जाणार आहे. त्यावेळेस हा सर्व काही राज्यपाठ कोण सांभाळणार आणि असा आपल्या 10 मुलापैकी कोणता मुलगा योग्य आहे की जेणेकरून तो या राज्य वैभव सगळं काही सांभाळेल, सगळं राज्यपद हँडल करेल असं त्या राजाला वाटू लागलं. आणि मग मात्र राजा म्हणू लागला की आपण हे जे काही प्रामाणिकपणे आतापर्यंत काम केलं, मनापासून केलं, आपण जे काही गरीब लोक होते त्यांची आपण मदत केली, त्यांना आपण कधीही दुःख दिलं नाही, पण आता इथून पुढे आपली मुलं असं करतील का असं राजाला वाटू लागलं. त्यावेळेस राजाला आपल्या एकही मुलावर विश्वास नव्हता आणि आता आपण कुठल्या मुलाची निवड हे आपल्यानंतर करायची असा राजाला प्रश्न पडला. त्यावेळेस राजाने त्या 10 मुलांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि मग मात्र राजाने त्या 10 मुलांना बोलवून घेतलं आणि त्या 10 मुलांना सांगितलं की मी तुम्हाला एक बी देणार आहे आणि ते बी तुम्ही घेऊन जायचं आणि ते एका छोट्याशा भांड्यामध्ये ते बी लावायचं. जे काही प्लास्टिकचं बादली असेल किंवा जे काही कुठलंही तुम्हाला जे योग्य वाटेल प्लास्टिकचा कागद असेल त्यामध्ये माती भरून तुम्ही ते बी पेरा आणि 1 वर्षाने बरोबर ते टवटवीत झाड आल्यानंतर माझ्याकडे घेऊन या. 1 वर्षाची तुम्हाला मुदत देतो. 1 वर्षाने तुम्ही बरोबर ह्या वेळेत ह्या टाइमात इथे येऊन मला ते झाड दाखवायचं आणि ज्याचं झाड उत्तमच असेल, टवटवीत असेल, हिरवंगार असेल त्याला मी पुढचा राजा म्हणून घोषित करणार आहे. त्यावेळेस मात्र त्या 10 मुलांनाही खूप आनंद झाला आणि ते 10 मुलांनीही राजाने दिलेलं बी घेऊन तिथून निघून गेले. आणि मग मात्र ज्याला त्याला काही सापडेल ते बी पेरू लागले. कोणी कॅरी बॅग मध्ये माती घालून बी पेरलं, तर कोणी प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये ते बी पेरलं. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी त्यांनी जसं आपल्याला जागा मिळेल तसं ते बी पेरलं आणि त्याला पाणी घालू लागले. पण एक मुलगा असा प्रामाणिक होता, राजाचा मुलगा प्रामाणिक होता. एकदम लहान मुलगा होता तो राजाचा मुलगा प्रामाणिक होता. त्याने मात्र ते बी घेतलं, ते बी ही पेरलं. भरपूर दिवस झालं त्याला पाणी घालत होता, पण ते बी काही उगवत नव्हतं. बाकीचे 9 जण मात्र स्वभावानं थोडेसे आगाऊ होते. त्या 9 जणांना माहिती होतं की हे बी खराब आहे आणि हे उगवणार नाही. त्यावेळेस बाकीच्या 9 जणांनी मात्र वेगवेगळे बी आणून ते बी पेरले आणि मग मात्र त्या बीचं रोप तयार झालं. आणि असं करत 9 जणांचं झाड उत्तमाचं वाढलं, टवटवीत झालं, हिरवंगार झालं. पण राजाचा जो धाकटा मुलगा होता, लहान मुलगा होता, त्याचं मात्र बी पेरलेलं रोपच उगवून आलं नाही. मग 9 जण मात्र आपल्या लहान भावाची चेष्टा करू लागले, मस्करी करू लागले. अरे तू काय आता राज्यपद तुला मिळणार, तुझं तर रोप सुद्धा नीट उगवून आलं नाही. आमचे बघ 9 जणांचे किती रोप उत्तमाचे उगवून आले. आता आमच्या 9 पैकी 1 जणच राजा होणार आहे, पण तुझा तर काहीच उपयोग नाही. तू राजमहालात नाही आलेलंच बरं, असं त्याची चेष्टा मस्करी करू लागले. त्यांचाच लहान भाऊ होता, पण तरी पण त्यांना विसर पडला होता. राज्यपद मिळणार म्हणून त्यांना आपल्या लहान भावाचा विसर पडला होता. आपण कोणाची चेष्टा करतोय हेही त्यांना माहिती नव्हतं, कळत नव्हतं. एवढं त्यांना अहंकार आला होता की आता आपल्याला राज्यपद मिळणार म्हणून. मग 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत ते 10 जण राजाने बोलवलेल्या ठिकाणी पोहोचले आणि मग मात्र राजा म्हणू लागला की प्रत्येकाने जे काही रोप मी बी दिलं होतं त्याचं रोप उगवून आलं असेल ते घेऊन पुढे यायचं. मग एक झालं की एक असं करत 9 जणांनी आपली रोपं राजाला दाखवली. प्रत्येकाची रोपं राजाने तपासून पाहिली आणि मग मात्र
मग मात्र शेवटचा मुलगा 10व्या नंबरचा मुलगा म्हणजे सर्वात धाकटा मुलगा राजाचा तो पुढे आला आणि त्याने जे काही त्यानं बी लावलं होतं त्याचं काही रोप उगवून आलं नव्हतं ते मात्र राजासमोर ठेवलं. मग राजा म्हणू लागला की तुझं रोप कसं काही उगवून आलं नाही, आपल्या लहान मुलाला म्हणाला. त्यावेळेस तो लहान मुलगा म्हणाला की नाही, ते बी खोटं होतं, ते बी खराब होतं, त्यामुळे ते उगवून कसं येणार. तरी पण मी प्रयत्न करत राहिलो, काळी माती घातली, खत घातलं, रोज पाणी घालत होतो, पण वर्ष झालं तरी ते बी मात्र उगवून आलं नाही. आणि मग मात्र राजा म्हणाला, ह्या 9 जणांचं झाड कसं उगवून आले, बी कसं उगवून आलं, असा राजा प्रश्न करू लागला. त्यावेळेस मात्र राजाने टाळ्या वाजवल्या आणि राजा म्हणाला की माझ्यानंतरचं राज्यपद हे मी माझ्या लहान मुलाला देणार आहे. म्हणजे 10व्या नंबरचा जो मुलगा होता, एकदम लहान मुलगा, की त्याचं रोपही उगवून आलं नव्हतं, त्याला राज्यपद म्हणून घोषित राजाने केलं. त्यावेळेस मात्र 9 मुलं मात्र राजाकडे रागाने बघू लागले आणि 9 जण म्हणू लागले की तुम्हाला काय कळतं का नाही, आम्ही मात्र एवढं सुंदर असं रोप उगवून आणून तुमच्या समोर ठेवलेलं आहे, आमच्या 9 जणांचंही झाड उत्तमाचे आले आहे, तुम्ही आमच्या 9 जणांपैकी एकाला राज्यपद द्या. ह्याचं तर रोपही उगवून आलं नाही आणि तरीही तुम्ही त्याला राज्यपद कसं काय देऊ शकताय, तुम्हीच सांगितलं होतं ना की ज्याचं झाड उत्तमाचं आणि हिरवंगार उगवून येईल त्यालाच मी राज्यपद देणार, पण ह्याचं तर झाड सोडा, ह्याचं बी सुद्धा साधं कोंब सुद्धा उगवून आलं नाही, तर तुम्ही याला राज्यपद कसं देऊ शकता. त्यावेळेस राजा म्हणाला, अरे मी तुम्हाला आता तेच सांगणार आहे, मी परीक्षा घेतली होती की कोण प्रामाणिक आहे, तो कोण उत्तमाचं काम करणार आहे, माझं वय झालेलं आहे, आज ना उद्याही मी हे जग सोडून जाणार आहे, त्यावेळेस माझं राज्यपद हे कोण सांभाळू शकेल, कोण गरिबांची मदत करू शकेल, कोण प्रामाणिकपणे हे काम करू शकेल की जेणेकरून माझं नाव, माझं रुबाब, माझं कौतुक जे लोक करत होते त्यानंतर माझ्या मुलांचंही व्हावं अशी माझी इच्छा होती. पण तुम्ही 9 जण ह्या परीक्षेमध्ये फेल झाला आहात, नापास झाला आहात आणि माझा शेवटचा मुलगा म्हणजे माझा लहान मुलगाच या परीक्षेमध्ये पास झाला आहे. कारण मी बी तुम्हाला 10 जणांना बी जे दिलं होतं ते खोटंच होतं, ते डुप्लिकेट बी होतं आणि ते खराब बी होतं आणि मी तुमच्या 10 जणांची ही परीक्षा घेण्यासाठी ते बी दिलं होतं आणि त्या परीक्षेमध्ये माझा 10वा मुलगा म्हणजे माझा लहान मुलगाच उत्तीर्ण झाला, पास झाला आणि तो खरंच राज्यपद त्याला मिळावं असंच तो पात्रतेचा आहे आणि म्हणूनच त्याला मी राज्यपद दिलं आहे. आणि तुम्ही मात्र दुसरं बी आणून ते बी तुम्ही पेरलं आणि त्याचं झाड उगवून आलं म्हणून मला दाखवायला आलं आहे. त्यावेळेस मात्र 9 जणांनी मात्र आपलं डोकं मान खाली घातली आणि त्या 9 जणांनाही आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला. आणि मग मात्र राजा म्हणाला, मान वर करून सांगा की हे खरंय का खोटं आहे. त्यावेळेस 9 जण म्हणू लागले, हो आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, आम्ही खरंच तो खराब बी होता, आमच्या 9 जणांनाही माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही ते टाकून दिलं आणि दुसरं बी आम्ही पेरलं आणि त्याचं झाडं उगवून आले आणि ते आम्ही तुम्हाला दाखवायला आलो, आम्हाला क्षमा करा, आम्हाला माहिती होतं. त्यावेळेस राजा म्हणाला, बघा मग तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला नाही, तुम्ही परीक्षेमध्ये नापास झालात, माझा शेवटचा मुलगा म्हणजे माझा 10वा मुलगाच पास झाला आहे आणि म्हणूनच मी त्याला राज्यपद दिलं. आणि मग मात्र राजाने मात्र दुसऱ्या दिवशी मात्र जे काही राज्यपदासाठी लागतं ते सर्व काही त्याने तयारी केली आणि त्याला राज्यपद त्याला प्राप्त करून दिलं. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की राजाचा 10वा मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, तो प्रामाणिक होता आणि बघा म्हणले त्याला खोटं बी दिलं होतं तरीही त्याने बी बदललं नाही, त्या बीचे उगवून येईल म्हणून प्रयत्न केला पण उगवून नाही आलं तरीही त्याने तसंच आपल्या राजासमोर उभं दाखवलं, पण त्यानं खोटा असा कारभार केला नाही, पण प्रामाणिकपणेचं फळ त्याला मिळालं. 9 भावांना मिळालं नाही पण शेवटच्या भावाला मात्र त्याचं फळ मिळालं. 9 जण त्याची चेष्टा करत होते पण 9 जण मात्र नंतर त्याची माफी मागू लागले. मग या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही अनेक असे प्रसंग येतात, त्यावेळेस मात्र आपल्यालाही तेथे प्रामाणिकपणे राहता आलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर अन्याय होत असेल तर न्यायाच्या बाजूने आपल्याला बोलता आलं पाहिजे. एखादी व्यक्ती जर रॉंग बोलत असेल, चुकीचं बोलत असेल तर धाडस करून पुढे येऊन हे चुकीचं आहे हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रामाणिकपणा सोडू नका आणि मनापासून काम करा, त्याचं फळ उशिरा का होईना तुम्हाला नक्कीच मिळेल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.